लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाईची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे निवेदन. परदेशी कनेक्शनच्या चौकशीवर भर. सविस्तर बातमी. नाशिक शहरात सध्या चर्चेत असलेल्या कथित धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना निवेदन सादर केले. सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शहरातील एका IT कंपनीत काही महिला व मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे तसेच काही कर्मचाऱ्यांवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे परदेशापर्यंत विशेषतः मलेशियापर्यंत पोहोचत असल्याचे समोर येत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सखोल तपास करून संबंधित आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका तसेच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना कंपन्या, महाविद्यालये किंवा इतर संस्थांमध्ये घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार आगामी काही दिवसात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता दुपारच्या वेळेत शहरातील सिग्नल व्यवस्था तात्पुरती बंद ठेवून वाहन चालकांना दिलासा देण्याची मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी विनंती ॲडव्होकेट आव्हाड यांनी केली आहे. यावेळी गोकुळ चौधरी, शांताराम ताजनपुरे, बाळासाहेब मोरे, प्रशांत चौधरी, रवींद्र डांगरे, भास्कर धुमाळ, अनिल पाटील आणि संजय भोये आदी उपस्थित होते. ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा ओबीसी सेलचा जिल्हाध्यक्ष. आज आपण बघतो आहोत की नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. काही दिवसांपूर्वी तसं माननीय आयुक्त साहेबांनी जो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला एक चांगली उत्कृष्ट मोहीम राबवली, तिचं खऱ्या अर्थाने सर्वांनी स्वागत केलं. मात्र नंतर काही ही मोहीम थंडावल्यासारखी जाणवत आहेत. कारण आपण बघतो आहोत की नाशिकमध्ये विविध प्रकारचे गुन्हा उपस्थित झालेले दिसतात, ज्यामध्ये आपण बघितलं असेल अशोक खरात सारखं प्रकरण असेल किंवा दुसरं जे TCS कंपनीमध्ये बहुचर्चित जे आता TCS कंपनीमध्ये जे काही लोकांनी लैंगिक अन्याय अत्याचार केल्याच्या काही बातम्या आपल्या समोर येतात, ज्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर त्या TCS कंपनीतील काही महिला व मुलीच्या लैंगिक शोषण करून काही कामगारांना धर्म बदलवण्यासाठी आमिष दाखवले किंवा काहींवर दबाव आणण्यात आल्याचे उघड झालेले आहेत. आणि या TCS कंपनीचे किंवा या गुन्ह्याची व्याप्ती जर आपण बघितलं असेल तर थेट मलेशियापर्यंत पोहोचलेली आहे. याचा अर्थ हा सिंडिकेट क्राईम आहे. त्यामुळे सदरील जे आरोपी असतील या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई व्हायला हवी. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 जो आहे त्याच्यानुसार कारवाई व्हायला हवी. एखाद्याला बळजबरीने किंवा आश्वासने देणे त्याचं धर्म परिवर्तन करण्यापर्यंत या लोकांची मोजोरी जाते, याच्यावर नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे. तसेच काही प्रकार कॉलेजमध्ये किंवा इतर काही ज्या आस्थापना असतील, संस्था असतील, येथे घडू नये याची देखील खबरदारी पोलिसांनी घ्यावी. यासाठी आज आम्ही सन्माननीय CP साहेब जे मिटके साहेब आहेत ज्यांच्याकडे सदरी प्रकरणाचा तपास आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्याच पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे की सदरी प्रकरणामध्ये कुठल्या प्रकारचे लूप होल्स राहता कामा नये आणि या गुन्हेगारांना लवकरात लवकर जास्तीत जास्त कशी शिक्षा देता येईल यासाठी योग्य ते पुरावे आपण गोळा करायला हवे अशी आमची मागणी राहिलेली आहे. आणि दुसरा एक मुद्दा यामध्ये आम्ही असं घेतला आहे की गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो की हवामान खात्याने आपल्याला इशारा दिलेला आहे की उष्णतेची लाट संपूर्ण देशभर नव्हे तर पसरणार आहे. आणि या लाटेमध्ये आज दुपारची सिग्नल व्यवस्था ही काही लोकांना घातक ठरते, त्यामुळे दुपारी सिग्नल जे असतील ते बंद करण्यात यावे अशी आमची मागणी या निमित्ताने राहिलेली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंदा वाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.